मला एकच सांगायचं आहे, मुख्यमंत्री एक साईड म्हणतात की आपल्याला रोजगार द्यायचा आहे, बेरोजगारी कमी करायची आहे. तर बेरोजगारी कमी करायची आहे म्हणजे सर्वात मोठा आमचा रोजगार म्हणजे आम्ही होतो स्टेनोग्राफर. त्यासाठी आम्ही खूप वर्षाची तयारी करत आहे. एक रोजगार आम्हाला मिळणार होता तो म्हणजे मंत्रालय, आणि त्या मंत्रालयातूनच स्टेनोग्राफर ही पोस्ट मृत त्यांनी घोषित केली. तर आम्हाला रोजगार कुठे मिळेल? हे तर आम्हाला इनडायरेक्टली बेरोजगारच करणं झालं, कारण स्टेनोग्राफी करणाऱ्यांकडं दुसरा रोजगार नसतो. कारण आम्ही आमच्या आयुष्याचे 7 ते 8 वर्ष हे स्टेनोग्राफीसाठी खपवलेले आहेत. तर हे 7-8 वर्षात आम्ही स्टेनोग्राफी न करता दुसरा व्यवसाय केला असताना आज आम्ही कुठं ना कुठं आमच्या पायावर उभं असतो. पण आज आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आता इथं रोजगार कुठल्या प्रकारे आमच्यासाठी स्टेनोग्राफीचा कुठं तयार करायचा ते आता मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे. आणि कुठं दुसरीकडे होऊ शकत नसेल तर मंत्रालयातलं तरी पद त्यांनी रद्द करू नये आणि आम्हाला सविस्तर जागा काढून आणि आम्हाला नियुक्ती तिथं देण्यात यावी, हीच फक्त आमची मुख्यमंत्र्यांकडे एक मोठी हात जोडून विनंती आहे. आम्ही त्यांच्या लाडल्या बहिणी आहोत. स्टेनोग्राफी ह्या मुलांपेक्षा मुली भरपूर करतात. माझ्या मागं पण जास्त प्रमाणात मुलीच उभ्या आहेत आणि मुली ज्या अर्थी 7 ते 8 वर्ष बिना लग्नाच्या सांगते मी स्टेनोग्राफी करतात आणि त्यांना एकच अपेक्षा राहते की आम्ही स्टेनोग्राफी केली, आमची स्किल एकदम परफेक्ट आहे तर आम्ही एक तर मंत्रालय नाही तर कोर्टात तरी लागू. मंत्रालय हा आमच्यासाठी खूप मोठा विषय असतो. त्याची तयारी आम्ही करतो. यावर्षी जागा येणार होत्या पण त्या यायच्याच आधी त्यांनी मृत घोषित केलं. तर आमच्याकडे एक तर लग्न होणार नाही, वय वाढत चाललेलं आहे, बरोबर. लग्न नाही झालं तर रोजगार मिळाला तर लग्न तरी होईल. लग्न नाही झालं तर आता आमच्याकडे दुसरं आत्महत्येशिवाय तरी काही पर्याय उरणार नाही. म्हणून हां, तो पण. आणि अदर डिपार्टमेंटमध्ये स्टेनोग्राफी ही जेव्हा पोस्ट भरल्या जाते त्यासाठी रिटर्न स्किल घेतल्या जाते. त्यात MPSCचे विद्यार्थी बाजी मारून जातात. MPSCवाल्यांजवळ स्टेनोग्राफी ही स्किल राहत नाही. आमच्याकडे स्टेनोग्राफी हे स्किल आहे. स्किलच्या भरोश्यावर आम्ही मंत्रालयात जातो, पण ते पद मृत होऊ शकते. स्टेनोग्राफी हे पद आता मंत्रालयातनं मृत करण्यात आलं. धीरे म्हणजे हळूहळू का होईना सगळ्या डिपार्टमेंटमधून मृत घोषित करेल. आमच्या अभ्यासाचं काय, आमचं काय, याचा आवर्जून तुम्ही सगळ्यांनी आमचा विचार करा आणि हे पद तरी मृत घोषित करू नका. आणि करायचं जरी असेल तर आम्हाला काहीतरी टाईम पिरियड द्या, आम्हाला सांगा. आणि गव्हर्नमेंटनी देणारे सर्टिफिकेट GCC बोर्डाचे ते पहिले बंद करा, म्हणजे आम्हाला समजेल की आता स्टेनोग्राफी करण्यात काही एक तथ्य नाही आणि आम्ही आता तो कोर्स करणार नाही. आणि आमच्यासारखे मूर्ख तरी येणाऱ्या 5-7 वर्षात कुणी बनणार नाही, म्हणजे स्टेनोग्राफी कुणी करणार नाही. पण आम्ही मूर्ख बनलेलो आहे. आम्ही स्टेनोग्राफी केलेली आहे, पण आवर्जून हात जोडून विनंती करते की आम्हाला रोजगार द्या. बेरोजगारी दूर करायची हा मुद्दा खूप मोठा होता. त्याच्यासाठी प्लीज आम्हाला रोजगार द्या. आणि रोजगार आम्ही आमच्या स्किलवर मागतो आहे. आम्ही हात जोडून विनंती करून मागत नाही. आम्ही आमची स्किल आणि आमचा दिलेला वेळ, आम्ही केलेली मेहनत, आमच्याजवळ असलेली स्किल, त्यावर आम्ही एक्झाम देऊन तिथं रोजगार मागतो आहे. फुकट मागत नाही. आणि आम्हीच तुम्हाला तिथं पाठवलं. प्लीज तुम्ही आमची सेवा करता आणि आम्हाला एक स्टेनोग्राफर म्हणून मंत्रालयात येऊन तुमची सेवा करण्याची आम्हाला एक तरी संधी द्या. एवढेच बोलू शकते. बाकी तुम्ही समजू शकता, नाही तर आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.